Hello, am I audible? Yes, sir. Okay. Yes, sir. Wait for 2 to 3 minutes. I will just open the PowerPoint presentation so that we will discuss in detail. सर Yes. कोणती एक्झाम होणार होती इंटरनल सर? तुमची इंटरनल नसते का? सेमिस्टरची इंटरनल जी असते बघा, ती सेमिस्टरची इंटरनल जी आहे 10 मार्काची, 40 ते 10 पॅटर्न आहे ना तुमचा. 40 मार्काची थिअरी एक्झाम असेल आणि 10 मार्काची इंटरनल असणार आहे, बरोबर. त्याच्यातले जे 10 मार्क आहे ती इंटरनल एक्झाम होणार आहे. जर 1 तारखेपर्यंत जर तुमचं कॉलेज ऑफलाईन सुरू नाही झालं तर तुमची इंटरनल ऑनलाईन होईल. परंतु जर 1 तारखेच्या दरम्यान आपलं कॉलेज सुरू होत असेल तर तुमची इंटरनल ही ऑफलाईन होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे अलर्ट करायसाठी फक्त तुम्हाला मी मेसेज टाकला की जर एक्झाम जर ऑफलाईन झाली तर यू शुड बी प्रिपेअर फॉर द ऑफलाईन एक्झामिनेशन ऑल्सो. कारण तुमचं प्रिपरेशन ऑनलाईन एक्झामनुसार असायचं आणि नंतर प्रॉब्लेम व्हायचा, बरोबर आहे का नाही. आणि तुम्हालाही माहिती आहे की ऑनलाईन एक्झाम आणि ऑफलाईन एक्झाम मधलं प्रिपरेशन वेगवेगळं असणार आहे का नाही. कदाचित ऑनलाईन जर एक्झाम झाली तर काय असेल की तुमची एक्झाम जी आहे ती MCQ टाईप असणार आहे. बोला बोला की. ऍट ए टाइम कदम सरांचं पण लेक्चर सुरू आहे. आता हो, केमिस्ट्रीच कदम सरांचं पण आता 2:15 लेक्चर आहे. नाही हो मॅडम, त्यांनी BSc 1 ला लेक्चर लावले. तुमचा मेसेज फर्स्टला पण पडलाय. फर्स्टला पडलाय पण मी तो डिलीट केलाय. बघा की नीट. आता आहे का मेसेज तो? हे बघा, BSc फर्स्ट इयर कोण असेल तर प्लीज जस्ट लिव्ह युअर क्लास अँड जॉईन टू द क्लास ऑफ द मिस्टर कदम सर. BSc जर कोण असेल, BSc 1 मधलं जर कोण असेल तर जस्ट लिव्ह युअर क्लास अँड जॉईन टू द कदम सर्स क्लास, बिकॉज ओके सर. this lecture I'm going to conduct for the BSc third students. Is there anyone from BSc 1? Hello? Okay. The students from the BSc 1, please join to the class of the Kadam sir. Okay. Remain, are you all the students of BSc 3? I'm asking to the remaining students. Yes, sir. Okay, there are 16 students. I think that I should have to see all these 16 students. बघूया का आपण कोण आहेत. Otherwise, I will teach the syllabus of the BSc third year to the students of the BSc 1. So then these student will get confused. What is going on here? कारण टॉपिक पाठीमागे कुठला तरी वेगळा सुरू होता आणि अचानक हे डिस्प्लेसमेंट टायट्रेशन कुठून आलं त्यांचं कन्फ्युजन व्हायचं. कोण नाही ना असं? परत एकदा मी विचारतो. If here there is one of the candidates from the BSc first year, please disconnect from this classroom and join to the Kadam sir's classroom. नाही ना कोणी? 17 स्टुडंट आहेत. आहे का कोण अजून? कोण नाही ना? बघा असेल तर I will just give the 1 or 2 minutes. Just leave this classroom and join to the classroom of the Kadam sir. ठीक आहे. So we'll start the discussion that we have interrupted in the last lecture. So already we have started the discussion regarding the types of the EDTA titration, and we know that there are 6 different types of the EDTA titrations, and out of these 6 different type of EDTA titration, first 3 types we have discussed in detail in the last lecture. So what are those 3 types that we have discussed in the last lecture? Very first type we have discussed, that is direct titration. Then second type is the back titration technique, and the third one is the displacement titration. ठीक आहे. आणि मी तुम्हाला लास्ट लेक्चरला काय विचारलं होतं की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बॅक टायट्रेशन टेक्निक अँड द डिस्प्लेसमेंट टायट्रेशन टेक्निक, बरोबर आहे का? बॅक टायट्रेशन आणि डिस्प्लेसमेंट टायट्रेशनची जी टेक्निक आहे त्याच्यामध्ये फरक काय हे मी तुम्हाला विचारलं होतं. तर काय फरक सांगितलं तुम्ही? बऱ्याच जणांनी म्हणजे व्यवस्थितरित्या सांगितलं नाही.
तर याच्यामध्ये फरक काय बघा, बॅक टायट्रेशन मध्ये आपण काय करतोय बघा. जस्ट आय विल जस्ट फर्स्ट गो टू द डिफरन्स बिटवीन द बॅक टायट्रेशन अँड द डिस्प्लेसमेंट टायट्रेशन. तर इथं काय वापरले बघा. हिअर वी हॅव यूज द एक्सेस ईडीटी इज ऍडेड इन द अनालाइट. एक्सेस ईडीटी वापरले, बाकी काही केलेलं नाही. अनालाइट मध्ये ऍड केले आणि some EDTA will react with the analyte which is present in the conical flask. आणि एकदा का analyte संपले की जे शिल्लक राहिलेलं EDTA आहे, तो remained EDTA आहे, it is reacted with the metal ion solution which is filled in the burette. ही टेक्निक आहे म्हणजे बॅक टायट्रेशन. आता बघा डिस्प्लेसमेंट मध्ये काय केले बघा. जस्ट गो टू द डिस्प्लेसमेंट टायट्रेशन टेक्निक. तर डिस्प्लेसमेंट मध्ये काय केले जे बघा. इन द डिस्प्लेसमेंट टायट्रेशन टेक्निक, instead of the use of the EDTA solution, there is a use of EDTA and metal ion complex. म्हणजे तिथं काय केलं की फक्त EDTA नाही वापरलेलं, तर EDTA च्या ऐवजी यांनी इथं काय केलंय, EDTA आणि दुसऱ्या एका मेटलचा कॉम्प्लेक्स वापरलाय. तर इथे एक्झाम्पल बघितलं आपण मर्क्युरी. तर इथं काय केलंय, एक्सेस EDTA टाकलेलं नाही, तर एक्सेस काय टाकलेलं आहे, तर इथं जनरली काय टाकलंय, एक्सेस मॅग्नेशियम EDTA complex टाकलेलं आहे. So means whatever the complex which gets formed between the magnesium and the EDTA, this complex solution is added in the solution of the mercury. Ag2 plus ion. So Ag2 plus ion, it is your analyte. You should have to determine, or you have to determine what is the concentration of Ag2 plus ion in the given analyte. आणि त्यासाठी मग तुम्ही इथं काय केलं, ऍक्च्युअली एक कॉम्प्लेक्सच ऍड केलाय दुसरा, म्हणजे EDTA बरोबर तयार झालेला एक कॉम्प्लेक्सच ऍड केलाय. बॅक टायट्रेशन मध्ये काय होतं, आपण EDTA ऍड करतो पण ते एक्सेस ऍड करतो. इथं तसं नाही. हिअर वी हॅव ऍडेड द मॅग्नेशियम EDTA कॉम्प्लेक्स, एक्सेस मध्येच टाकलेला आहे हा पण. आणि मग इथं काय होईल की मॅग्नेशियम EDTA कॉम्प्लेक्स ऍड केल्यानंतर हे जे मर्क्युरी आहे तो हा कॉम्प्लेक्स ब्रेक करेल. आणि हा कॉम्प्लेक्स ब्रेक करून काय होईल, तर मर्क्युरी स्वतः काय करेल, मर्क्युरी स्वतः काय करेल, EDTA बरोबर कॉम्प्लेक्स तयार होईल. म्हणजेच काय, दिस टाइप ऑफ द रिएक्शन विल गेट हॅपन. तर ही अशी जी रिएक्शन आहे ना, ती रिएक्शन तुम्हाला तिथे दिसणार आहे. म्हणजे लक्षात आलं की तुम्हाला ऍक्च्युअल होतंय काय. आणि मग मॅग्नेशियम याच्यातून रिलीज होणार आहे. अँड दिस रिलीज द मॅग्नेशियम, इट इज अगेन फर्दर टायट्रेटेड विथ EDTA सोल्युशन, प्युअर EDTA. म्हणजे दोघांमधला फरक कळाला की एकामध्ये डिस्प्लेसमेंट होते. डिस्प्लेसमेंट कोणाचे होते हो बघा, दिस मर्क्युरी और दिस मॅग्नेशियम आयन इज डिस्प्लेस्ड बाय द Ag2 plus ion. Magnesium ion is displaced by the Ag2 plus ion, म्हणजे displacement झालेली. But in the last method, in the back titration technique, there is no any displacement. Just we have used the excess EDTA solution. आणि excess वापरल्यामुळे काय होते, whatever the remained EDTA solution that will react with the झिंक सल्फेट, सॉरी दुसऱ्या एखादं स्टँडर्ड मेटल आयनचे सोल्युशन बरोबर रिॲक्ट होईल. म्हणजे हा दोघांमधला मेन असणारा फरक आहे. इथं काय केलंय, EDTA मर्क्युरी कॉम्प्लेक्स वापरलाय, तिथं प्युअर EDTA वापरलं होतं. इथं 2 वेळा टायट्रेशन आहे बघा. हे टायट्रेशन 2 वेळा नाही, टायट्रेशन एकदाच आहे. पण पहिली प्रोसेस काय, इथं मर्क्युरी EDTA कॉम्प्लेक्स टाकायचा आणि दुसरी प्रोसेस काय, ब्युरेट मध्ये EDTA भरायचं. बॅक टायट्रेशन मध्ये ब्युरेट मध्ये काय होतं, इन द बॅक टायट्रेशन टेक्निक ब्युरेट मध्ये काय होतं, तर इन द ब्युरेट देर इज अ मेटल आयन सोल्युशन, स्टँडर्ड मेटल आयन सोल्युशन. तर हा दोघांमध्ये असणारा बेसिक जो फरक आहे तर तो आहे difference between displacement titration and the back titration. So I think that we have already covered the whatever discussion regarding the direct titration technique, then back titration technique and the displacement titration technique. Okay, so we'll just go to the next type of the discussion, that is okay, alkalimetric titration. It is again one of the very interesting type of the EDTA titration. तर EDTA titration मधला हा एक प्रकार आहे, त्याला आपण alkalimetric titration असं म्हणतो. See, it is very simple titration. So whatever the H plus ions produced in the reaction, म्हणजे कधी होते बघा, H plus ion कधी तयार होते ते मी पहिले सांगतो. ही टेक्निक काय बघा, अल्कलिमेट्रिक टायट्रेशन मध्ये काय केलं जातं, तर H plus ions produced in the formation of the complex. म्हणजे बघा हा मेटल आयन आहे, हा तुमच्या कशामध्ये सोल्युशन मध्ये आहे, ठीक आहे. दिस मेटल आयन म्हणजे अनालाइट आहे. आणि मग हा तुमचा काय की EDTA आहे, EDTA, दिस इज युअर EDTA, ठीक आहे. सो दिस EDTA विल गेट रिॲक्ट विथ द मेटल आयन. आणि मग काय होईल, मेटल आयन EDTA एक कॉम्प्लेक्स तयार होईल. सो दिस कॉम्प्लेक्स यू कॅन सी, हा एक कॉम्प्लेक्स तयार झाला. आणि हा कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर H प्लस आयन्स बाहेर पडतात बघा. दिस H प्लस आयन्स आर रिलीज्ड ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ द कॉम्प्लेक्स ऑफ EDTA with the metal ion solution.
सी ऍक्च्युली हे जे मेटल आयन सोल्युशन आहे ना, इट इज युअर अनालाइट अँड दिस मेटल आयन सोल्युशन यू शुड हॅव टू डिटरमाइन. हे जे मेटल आयन्स आहेत ना, याचं कॉन्सन्ट्रेशन ऍक्च्युली तुम्हाला मोजायचं आहे. काय की मेटल आयन सोल्युशन इट इज युअर अनालाइट and you should have to determine the concentration of the metal ion solution present in the given analyte. त्यासाठी तुम्ही काय करता, you are adding the accurate amount of काय करता तुम्ही हे EDTA कॉम्प्लेक्स याच्यामध्ये ऍड करता. accurate म्हणजे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ऍड करून टाकता. आणि मग काय होईल बघा, जेवढ्या प्रमाणावरती मेटल आयन्स आहेत तेवढ्या प्रमाणावरती H+ आयन्स तयार होतील. म्हणजे H+ आयन्स तयार होतील. म्हणजे जनरली आपण त्याला काय म्हणू शकतो की जस्ट आय विल क्लिअर द रिएक्शन. बघा परत एकदा बघा, Mn+1 Mn+, it is your analyte or it is your metals which has to be determined. हे तुम्हाला मेटल आयन हे तुम्हाला डिटरमाइन करायचे. So this is your comparison reagent, that is EDTA. You are adding EDTA in the metal ion solution. Then what will happen? This will react with this one. म्हणजे metal ion solution will react with EDTA solution. And then there is the formation of the complex between the EDTA and the metal ion. And during the formation of this complex, H+ ions get generated. तर H+ ion जनरेट होते. तर ह्याच्यावर एक इक्विव्हॅलन्स लागतोय बघा. काय इक्विव्हॅलन्स लागतोय? कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेटल आयन इज करस्पॉन्डिंग टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ ions जनरेटेड. इक्विव्हॅलन्स काय बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ मेटल आयन इज करस्पॉन्डिंग टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ ions जनरेटेड. आणि मग इथे ऍक्च्युअली मग काय होते बघा, इथे EDTA किती लागला हे आपण मोजत नाही. So what we are determining? So whatever the H+ ions are produced during this particular reaction, these H+ ions are titrated with standard NaOH solution. These H+ ions are titrated with the standard NaOH solution by using the acid base indicator. म्हणजे काय की it is just simply like acid base titration. It is just simply like acid base titration. म्हणजे काय, H+ ions produced during the formation of complex. So these H+ ions are titrated with the standard NaOH solution by using the acid base indicator. And endpoint it can be determined by using the potentiometer as well as by using the color change technique. Color change technique use केली किंवा potentiometer technique use केली. So by both techniques we can just determine the endpoint of this titration. आता मग तुम्हाला इथे ऍक्च्युअल काय मिळणार आहे बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन मिळणार आहे टायट्रेशन केल्यानंतर. आणि मग अकॉर्डिंग टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन we can calculate what would be the concentration of the metal ion. What would be the concentration of metal ion? Because we know that there is equivalence between the metal ion or concentration of metal ion and the concentration of H+ ion. Actually, indirectly we are determining the concentration of H+ ion, and that we are just comparing with the concentration of metal ion. म्हणजे जेवढे H+ ion चं कॉन्सन्ट्रेशन असेल त्या प्रमाणामध्ये इक्विव्हॅलन्स म्हटलं आपण, त्या प्रमाणामध्ये काय असणार आहे, मेटल आयनचं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ही एक टेक्निक आहे. आता अल्टरनेटिव्ह याच्यामध्ये आणखी बऱ्याच बाकीच्या टेक्निक्स आहेत, दॅट आय विल नॉट गो इन डिटेल अबाउट द डिस्कशन ऑफ दिस टेक्निक्स. तर हे जे टेक्निकचे डिस्कशन आहे ह्याच्याबद्दल मी काय आता फार डिस्कस करणार नाही, कारण अजून मॉडिफिकेशन याच्यामध्ये भरपूर होत जातात. पण बेसिक टेक्निक तुम्हाला कळाले असेल की H+ आयन तयार होतात आणि H+ आयन तयार झाले की ते तयार झाले H+ आयन NaOH बरोबर टायट्रेट करतात आणि मग तुम्हाला H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन कळतं. आणि H+ आयनचं जर एकदा कॉन्सन्ट्रेशन कळालं तर त्याच्यानुसार तुम्ही मेटल आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे इक्विव्हॅलन्स लावून सांगू शकता. म्हणजे काय की इट इज द सिम्पली or simple technique where there is a comparison between the concentration of metal ion and the concentration of H+ ion. So this is about the fourth technique. Then just I will go to the next technique, which is also very interesting one, that is indirect titration technique. Indirect titration technique. आता ऍक्च्युअली बघा, इनडायरेक्ट टायट्रेशन टेक्निक आणि बॅक टायट्रेशन टेक्निक ह्या दोन्ही टेक्निक जवळजवळ एकसारखेच आहेत. त्याच्यामध्ये पण खूप थोडा डिफरन्स आहे. तो काय डिफरन्स आहे ते पण आपण फाइंड आउट करूया. तर सगळ्यात पहिलं आपण हे बघूया की what is indirect titration technique and when this type of technique is used. ही टेक्निक कधी वापरतात तर इनडायरेक्ट टायट्रेशन टेक्निक जे आहे ना, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज anion टायट्रेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज anion टायट्रेशन. त्यालाच आपण anion टायट्रेशन असं सुद्धा म्हणतो. तर anion टायट्रेशन आपल्याला का म्हणतो तर बेसिकली or specifically this type of the titration technique is used to determine the concentration of anion present in the given sample. आतापर्यंत आपण काय बघितलं होतं, मेटल आयनचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला EDTA ने निघत होतं. EDTA चे जे टायट्रेशन्स आहेत ना याच्यात मध्ये आपण आतापर्यंत काय बघितलं,
we could determine only the concentration of metal ions, म्हणजे cations. We could determine only the concentration of cations present in the given sample. But so indirect attrition technique, it is the technique by which we could measure the concentration of anions present in the given sample. I think that you maybe understood what is the difference between direct attrition technique, back attrition technique and the indirect attrition technique. बॅक अट्रॅक्शन टेक्निक मध्ये काय करतो तो कॅटायनचं कॉन्सन्ट्रेशन मोजत होतो, पण इनडायरेक्ट अट्रॅक्शन टेक्निक मध्ये काय देयर इज अ डिटर्मिनेशन ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ऑफ anion. आता ऍक्च्युअली तुम्ही म्हणणार हाऊ इट इज पॉसिबल, हाऊ द anion कॅन बी डिटरमाइंड विथ हेल्प ऑफ ईडीटी टायट्रेशन. कारण ईडीटी वरती ऑलरेडी anion म्हणजे निगेटिव्ह चार्ज असतो, कारण तो लिगँड आहे. मग लिगँडला लिगँड कसं काय अटॅच होणार, नाही होऊ शकत ना. म्हणजे anion कसं काय डिटरमाइन करणार, तर कसं डिटर्मिनेशन होते बघा, त्याचं थोडंसं आपण एक सिंपल एक्झाम्पल बघूया. तर इथं काय केलं जातं बघा, जो anion तुम्हाला डिटर्माइन करायचा, सो दिस anion इज प्रेसिपिटेटेड विथ एनी वन ऑफ द मेटल, एनी वन ऑफ द मेटल. बघा इथं दिले, ही जर रिएक्शन तुम्ही बघितली सो यू विल इझिली अंडरस्टँड व्हॉट इज दिस रिएक्शन. तर anion, इथं anion म्हटलेलं बघा. सो दिस anion इज प्रेझेंट इन युअर सॅम्पल अँड दिस हॅज टू बी मेजर्ड. anion ऍक्च्युअली तुमच्या सॅम्पल मध्ये प्रेझेंट आहे आणि ते तुम्हाला मोजायचं आहे. बघा काय की anion विच इज टू बी डिटरमाइंड, इट इज प्रेझेंट इन युअर सॅम्पल. आता मी एक्झाम्पल देईल तुम्हाला डिटेल मध्ये एक्झाम्पल दिल्यानंतर कळेल, फक्त अगोदर मी कन्सेप्ट काय सांगतो. मग त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला काय करावं लागतं, दिस anion शुड बी कन्वर्टेड इनटू द प्रेसिपिटेट बाय रिएक्टिंग विथ एनी वन ऑफ द मेटल आयन. जो anion तुम्हाला डिटरमाइन करायचा आहे त्या anion तुम्हाला प्रेसिपिटेट तयार करावं लागेल. कसा तयार करता येईल, when we react this anion with the any metal ion, then there is a formation of the precipitate. आणि मग तो जो प्रेसिपिटेट आहे, तर तो प्रेसिपिटेट तुम्ही काय करायचा आहे, इट इज टायट्रेटेड विथ द एक्सेस मेटल आयन, एक्सेस ईडीटी सोल्युशन. बघा हे काय करायचं, मग तुम्हाला एक्सेस ईडीटी सोल्युशन बरोबर टायट्रेट करायचं. आणि आता एक्सेस ईडीटी सोल्युशन बरोबर टायट्रेट केल्यानंतर काय होईल बघा, जो काही ते प्रेसिपिटेट मधला मेटल आहे तो मेटल हे ईडीटी बरोबर कॉम्प्लेक्स तयार करेल. तो मेटल हा ईडीटी बरोबर कॉम्प्लेक्स तयार करेल आणि राहिलेलं जे ईडीटी शिल्लक आहे तर ते तुम्ही काय करता की बॅक अट्रॅक्शन डिटरमाइन करता. तर कसं बघा, ऍक्च्युअल आपण मी टेक्निक सांगतो म्हणजे तुम्हाला आणखी समजायला सोपं जाईल. सपोज वी हॅव सल्फेट आयन, पहिलं एक्झाम्पल बघा, ह्याच्यात खूप एक्झाम्पल दिलेत मी. याच्यात आपण पहिलं एक्झाम्पल डिस्कस करूया की सल्फेट आयन, इट इज द आयन विच इज टू बी डिटरमाइन. तर याचं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऍक्च्युअल मध्ये डिटरमाइन करायचं सल्फेट आयन. मग तुम्ही काय करणार, दिस सल्फेट आयन सोल्युशन is reacted with the barium chloride solution. Sulfate ion solution is reacted with the barium chloride solution. So now what will get happen? This barium from the barium chloride will react with the sulfate ion. And then there is a formation of the barium sulfate precipitate. We know that it is a white colored precipitate. असा एक व्हाईट कलरचा पीपीटी तयार होईल तिथं. ठीक आहे, व्हाईट कलर पीपीटी तयार होईल. देन आता काय झालं, पीपीटी तयार झाली. नाव फिल्टर दिस पीपीटी. आता तुम्ही ही पीपीटी फिल्टर केली. आय विल जस्ट पुट द कोनिकल फ्लास्क हियर. इथं कोनिकल फ्लास्क मी लावला. ठीक आहे, आता कोनिकल फ्लास्क लावल्यानंतर काय करायचं, ही पीपीटी जी आहे ती मी याच्यावरती ओतली, फिल्टर केली. ठीक आहे, आता पीपीटी फिल्टर केल्यानंतर काय होईल, एक्स्ट्रॅक्ट जो आहे तो बाहेर पडेल आणि मग तुमचा जो रेसिड्यू आहे हा रेसिड्यू राहील. हा रेसिड्यू कशाचा असणार आहे, बेरियम सल्फेट. कंटेंट ऑफ दिस रेसिड्यू इज बेरियम सल्फेट. मग नंतर काय करायचं, हे जे बेरियम सल्फेट आहे याच्यामध्ये तुम्ही काय करणार, एक बीकर घेणार, या बीकरमध्ये हे बेरियम सल्फेट काढून घेतलं आणि मग याच्यामध्ये काय करायचं, एक्सेस ईडीटी याचं सोल्युशन ऍड करायचं. एक्सेस म्हणजे काय हो, बेरियम बरोबर ईडीटी रिएक्टरला जेवढे ईडीटीचे मॉलिक्युल लागतात त्याच्यापेक्षा जास्त ऍड करायचं, पण मोजून ऍड करायचं. एक्सेस ईडीटी सोल्युशन ऍड करायचं आणि बॉईल करायचं. हे सगळं बीकर बॉईल केला, त्याला बॉईल केला आपण. ठीक आहे, बॉईल. सो नाउ आफ्टर बॉइलिंग व्हॉट विल गेट हॅपन, तर ही रिएक्शन होते बघा इन द बॉइलिंग. म्हणजे बघा रिएक्शन नंबर 3 बघा. पहिली स्टेप काय केली, सल्फेट आणि बेरियम क्लोराईडची रिएक्शन करून बेरियम सल्फेट तयार केलं. नंतर फिल्टर केलं दुसरी स्टेप मध्ये. तिसऱ्या स्टेप मध्ये काय झालं, फिल्टर केल्यानंतर जो रेसिड्यू राहिलाय तो काय केला, एक्सेस ईडीटी बरोबर रिएक्ट केला. म्हणजे कसं केलं, बॉईल केला. 10 pH ठेवायचा आणि बॉईल करायचं. आणि बॉईल केल्यानंतर काय होईल, there will be formation of complex between barium
अँड द ईडीटी. बेरियम कुठून लावू? बेरियम सल्फेट मधलं बेरियम आणि ईडीटीचं काय होईल? कॉम्प्लेक्स तयार होईल. बेरियम सल्फेट आणि बेरियम आणि ईडीटीचं काय होईल? कॉम्प्लेक्स तयार होईल. ठीक आहे. आता ईडीटी तुम्ही एक्सेस वापरले, ईडीटी एक्सेस वापरलेला आहे. आता एक्सेस ईडीटी वापरलं म्हणजे काय हो? there are some EDTA molecules which are still remain after reacting with the barium. बेरियम बरोबर रिएक्ट झाल्यानंतर अजून सुद्धा काही EDTA molecules शिल्लक आहेत. There are some EDTA molecules which are still remain by reacting with the barium. रिएक्ट बेरियम बरोबर झाले पण अजून काही शिल्लक आहेत आणि त्याला आपण काय म्हणतो? एक्सेस EDTA. इथं दाखवलेलं बघा, एक्सेस EDTA. इट इज टायट्रेटेड वर्सेस वन ऑफ द स्टँडर्ड सोल्युशन ऑफ द मेटल आयन. इथं काय वापरलंय? मॅग्नेशियम वापरलंय बघा. वन ऑफ द स्टँडर्ड सोल्युशन ऑफ द मेटल आयन बाय युजिंग द सुटेबल इंडिकेटर. आता इथं मग तुम्हाला काय होईल की एक्सेस किती EDTA याचं काउंटिंग मिळेल. तुम्ही EDTA टाकलं होतं किती हे पण कळेल. आणि बघा टोटल EDTA म्हणजे जे तुम्ही ऍड केलेलं आहे, ठीक आहे, आणि एक्सेस म्हणजे जे तुम्हाला मॅग्नेशियम बरोबर टायट्रेट केल्यानंतर जे रिडिंग येते ते एक्सेस असणार आहे. आणि दोघांमध्ये जो डिफरन्स असेल तर तो काय असेल? EDTA which is required to react with the barium. EDTA which is required to reacted with the barium. बेरियम बरोबर किती EDTA रिएक्ट झाले हे कळेल आणि याच्यावर तुम्हाला बेरियमचं कॉन्सन्ट्रेशन कळेल. ठीक आहे. आणि बेरियमचं कॉन्सन्ट्रेशन कळालं की तुम्हाला सल्फेटचं कॉन्सन्ट्रेशन पण कळणार, कारण आपल्याला माहिती की एका बेरियमला एक सल्फेट रिएक्ट होतो, म्हणजे जेवढे नंबर ऑफ बेरियम असतील तेवढे नंबर ऑफ सल्फेट असणार आहे. सो इट इज व्हेरी सिम्पल. म्हणजे अशा पद्धतीने आपण ऍनाइनचं टायट्रेशन करू शकतो विथ द हेल्प ऑफ द EDTA. We could easily titrate the concentration of the sulfate ion by using the EDTA titration technique. बघा म्हणजे लक्षात आलं का मी तुम्हाला काय सांगतो? मी परत रिपीट करतो बघा, स्लाइड क्लीन करतो आणि परत रिपीट करतो. सपोज यू हॅव टू डिटरमाइन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सल्फेट आयन. इट इज आयनाइन. तर काय करावं लागेल? ह्या सल्फेटला तुम्ही बेरियम क्लोराइड बरोबर रिएक्ट करायचं. ठीक आहे, ऍट pH 1. सो देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ द बेरियम सल्फेट प्रेसिपिटेट. रेसिड्यू तयार झाला. हा रेसिड्यू काय करायचा? फिल्टर करायचा. तर दिले बघा पुढची स्टेप, फिल्टर केला. सेकंड स्टेप, फिल्टर केल्यानंतर तुम्हाला रेसिड्यू मिळाला बेरियम सल्फेटचा. तो जो बेरियम सल्फेटचा रेसिड्यू आहे त्याच्यामध्ये एक्सेस EDTA टाकायचा. एक्सेस म्हणजे जादा टाकले तुम्ही आणि बॉईल करायचं pH 10 मेंटेन करून. आणि मग काय होईल की ते सगळं जे बेरियम आहे बेरियम सल्फेट बरोबर रिएक्ट झालेलं ते काय होईल? आता EDTA बरोबर रिएक्ट होईल आणि बेरियम EDTA कॉम्प्लेक्स तयार होईल, जे शोन आहे. बेरियम EDTA कॉम्प्लेक्स विल गेट फॉर्म. सो लेटर ऑन आता हा कॉम्प्लेक्स तयार झाला. आता हा कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर मग काय होईल? काही EDTA याच्यामध्ये शिल्लक राहिला असणार आहे, का तर आपण टाकतानाच एक्सेस टाकले नाही. सो दिस एक्सेस EDTA, हे जे एक्सेस आहे अनरिएक्टेड असं म्हणूया आपण त्याला, किंवा रिमेन EDTA म्हणूया. रिमेन और अनरिएक्टेड EDTA, इट इज फर्दर टायट्रेटेड विथ स्टँडर्ड सोल्युशन ऑफ द मॅग्नेशियम आयन. It is further titrated with the standard solution of the magnesium ion, which is filled in the burette. हे मॅग्नेशियम सोल्युशन एका burette मध्ये भरून ठेवायचं असं, आणि हे जे सोल्युशन burette मध्ये भरलेलं आहे ते काय करायचं? तुम्ही एक्सेस EDTA मध्ये ऍड करा, म्हणजे याच्यामध्ये तुम्ही ऍड करता आणि मग याच्यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ मॅग्नेशियम आयन मिळेल, किती कंझ्युम झालं. जेवढं मॅग्नेशियम आयन कंझ्युम झालं त्या प्रमाणावरती EDTA कंझ्युम झालेलं असणार. आणि जेवढे EDTA इथं दाखवलंय ते काय असणार आहे की हे काय करायचं? तुम्ही टोटल EDTA जे ऍड केलं त्याच्यातून मायनस करायचं. म्हणजे काय की तुम्हाला ऍक्च्युअल EDTA बेरियम बरोबर रिएक्ट व्हायला किती लागलं ते कळेल. याच्यावर तुम्हाला बेरियमचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते कळेल. आणि बेरियमचं जर कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला कळालं तर सल्फेटचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे पण तुम्हाला कळणार आहे. कारण इथं बघा या रिएक्शन एक बेरियम आणि एक सल्फेट आहे. म्हणजे जेवढे बेरियम असतील तेवढ्या प्रमाणावरती काय असणार आहे? सल्फेट आयन असतील. सो दिस इज द इनडायरेक्ट टायट्रेशन टेक्निक. म्हणजे इनडायरेक्टली आपण इथं काय करतोय? वी आर डिटरमाइनिंग द anion, concentration of the anion. If you have any doubt about this particular slide, you may ask your question. Yeah, if you have any doubt, see these are all the examples. हे आणखीन काही एक्झाम्पल्स आहेत बघा. सायनाइड आहे, हॅलाइड्स आहेत, फ्लोराइड आहे. काहीही आपण इनडायरेक्टली कुठल्याही प्रकारचे आयनाइन्स डिटरमाइन करू शकतो विथ द हेल्प ऑफ दिस टेक्निक. ठीक आहे. इफ यू एनी डाऊट, एनी प्रॉब्लेम अबाउट दिस 2 स्लाइड्स, यू मे आस्क युअर क्वेश्चन. कुणाला आहे काय डाऊट आहे, क्वेश्चन काय विचारायचं आहे का? येस असेल तर विचारू शकताय. इफ यू हॅव एनी डाऊट, एनी क्वेश्चन रिगार्डिंग दीज 2 स्लाइड्स, यू मे आस्क युअर क्वेश्चन. ठीक आहे. सो विल जस्ट गो टू द लास्ट टेक्निक, that is the masking. See, actually masking is not the type of the titration.
Masking is actually not the type of titration, but it is one of the process in which some component of the analyte is protected from the reaction with the EDT. एकदम सिंपल आहे. म्हणजे काय करते की इंटरफिअरिंग जे आयन्स आहेत ना त्याला आपण ट्रॅप करायचं थोडक्यात. ट्रॅप करायचं म्हणजे जनरली काय की तुम्हालाही माहिती की तुमच्या कामात जर कोणी अडथळा आणला तर तुम्ही काय करता त्याला बाजूला करता. त्याला बाजूला करण्यासाठी तुम्ही वेगवेगळे मेथड वापरता. प्रत्येकाची मेथड वेगळे बाजूला करायची. काही जण गोड बोलून बाजूला करतील, काही जण धमकी देऊन बाजूला करतील, काही जण ब्लॅकमेल करून बाजूला करतील. सो ऑल दीज आर द टेक्निक्स टू जस्ट कीप असाइड टू दिस पर्टिक्युलर पीपल. तर त्या एका पर्टिक्युलर माणसाला बाजूला ठेवायसाठी तुम्ही काय करताय ही वेगवेगळ्या टेक्निक वापरताय. तसंच मास्किंग ही एक टेक्निक आहे. मास्किंग ही काय टेक्निक आहे की ऍक्च्युअल बघा जो तुम्हाला आयन डिटरमाइन करायचं समजा मेटल आणि एम आहे. सपोज एम इज द मेटल अँड विच इज टू बी मेजर्ड. हे मेजर करायला तुमचा मेटल आहे आणि याचा ऍक्च्युअली ईडीटी बरोबर कॉम्प्लेक्स तयार होते टायट्रेशनच्या वेळेस. ठीक आहे, ईडीटी आणि मेटलचं कॉम्प्लेक्स तयार होतं आणि याच्यावर तुम्ही मेटल आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे ऍक्च्युअल मध्ये डिटरमाइन करताय. पण समजा इथं ए नावाचा आणखीन एक दुसरा कुठला तरी आयन आहे आणि तो काय करतो इट जस्ट इंटरफिअर्स इन द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड बिटवीन द मेटल आयन आणि ईडीटी. मेटल आयन आणि ईडीटी ह्या दोघांचा बॉन्ड फॉर्म व्हायला हा ए काय करतो की मध्ये मध्ये अडथळा करतो, इंटरफिअर करतो. आणि इंटरफिअर केल्यामुळे काय करायला लागलो वी शुड हॅव टू सेपरेट वी शुड हॅव टू ट्रॅप दीज इंटरफिअरिंग आयन्स. जे काही इंटरफिअर करणारे आयन्स आहेत ते कॉम्पोनंट म्हणते. त्याला कॉम्पोनंट असा हा जनरल शब्द वापरलाय बघा, कॉम्पोनंट असं म्हटले नाही. सो दीज आर द इंटरफिअरिंग कंपाऊंड और इंटरफिअरिंग आयन्स. म्हणजे ते इंटरफिअर करणारे आयन त्याला बाजूला केलं पाहिजे, त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे, त्याला साईडला काढलं पाहिजे की तेव्हा त्याच्यापासून हा कॉम्प्लेक्स प्रोटेक्ट केला पाहिजे. कारण हा कॉम्प्लेक्स प्रोटेक्ट कधी होईल की याला जर आपण रिमूव्ह केलं तर कॉम्प्लेक्स प्रोटेक्ट होणार आहे आणि त्याला जर रिमूव्ह नाही केलं तर ऍक्च्युअली कॉम्प्लेक्स जो आहे तो तुमचा प्रोटेक्ट होत नाही. तर त्याच्यामुळे त्याला रिमूव्ह करायला पाहिजे. आता रिमूव्ह करायला तो ऍक्च्युअली सोल्युशन मधून बाहेर काढत नाही, लक्षात घ्या. म्हणजे सपोज वी हॅव अ कोनिकल फ्लास्क, जस्ट आय विल ड्रॉ द डायग्राम. आपल्याला असं एक कोनिकल फ्लास्क आहे आणि याच्यामध्ये मेटल आहे ना विच इज टू बी डिटरमाइन आणि याच्यामध्ये ए पण आहे. ए काय इट इज द ion which interferes in the formation of complex between the metal ion and the EDT. आणि इथून तुम्ही EDT ऍड करता प्युरिटी मधून. ठीक आहे, आता इथं काय होते बघा while we are adding the EDT will form the complex with the metal ion. इथं जो मेटल आयन दाखवला याच्यावर कॉम्प्लेक्स तयार करतो आणि ए काय करतो बघा ए. सो दीज एज आर इंटरफिअरिंग, they are making the obstacles in the formation of complex between metal and the EDT. मग तुम्हाला त्यासाठी ए ला ट्रॅप करावं लागेल. आता फिजिकली ए इथून बाहेर काढत नाही ऍक्च्युअली असं आहे लाईक दिस, इट इज नॉट पॉसिबल. किंवा तुम्हाला तशा प्रकारची आपण टेक्निक वापरतो. आपण काय करतो त्याला मास्क करतोय. म्हणजे मास्किंग एजंट म्हणजे काय की मास्क करतो म्हणजे त्याला काय करतो की तो आयन जो आहे तो ट्रॅप करतो. म्हणजे शेतामध्ये आपण बघितलं असेल की ज्यावेळेस नांगरणीला आपण बैल वापरतो तर बैलाच्या तोंडाला काहीतरी जाळी लावलेली असते. तर ती का लावली तर आजूबाजूला जर पिकं असतील तर ती खाऊ नये म्हणून त्याला त्याच्या तोंडाला जाळलं होतं. म्हणजे तुम्ही त्याला ट्रॅप केला, मास्क केला. आपण पण काय केलं की आता कोरोनाच्या काळात आपण मास्क वापरतो. सो वाय वर युझिंग द मास्क टू ट्रॅप द व्हायरस टू कम इनसाइड इन अवर बॉडी. किंवा आपल्या बॉडीमध्ये व्हायरस येऊ नये, तो ट्रॅप व्हावा आणि त्याच्यामुळे आपण काय करू मास्क लावतो. म्हणजे त्याला मास्किंग असं म्हणते. सो मीन्स वी आर प्रोटेक्टिंग आवर सेल्फ फ्रॉम दी कोरोना व्हायरस और फ्रॉम दी व्हायरस. त्याला आपण काय म्हणतो की मास्किंग असं म्हणतो. तसंच इथं आहे की दीज मेटल आयन्स आर प्रोटेक्टिंग. वी शुड हॅव टू प्रोटेक्ट दीज मेटल आयन्स फ्रॉम दी ए इज द इंटरफिअरिंग आयन. त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करावं लागतं. आणि मग ते प्रोटेक्ट करण्याचे जे टेक्निक्स आहेत तर त्याला आपण काय ज्या टायट्रेशन मध्ये असे प्रोटेक्ट करावं लागतं त्याला मास्किंग टायट्रेशन असं म्हणतो. म्हणजे जिथं मास्किंग करून मग टायट्रेशन करतात. आता ऍक्च्युअली इथे एक एक्झाम्पल दिले बघा, मास्किंग एजंट्स दिले वेगवेगळे. तर खूप सारे मास्किंग एजंट्स आहेत. आता इथं फ्लोराइड इट इज वन ऑफ द बेस्ट मास्किंग एजंट. हा कोणाला मास्क करतो बघा. सपोज वी हॅव मिक्सचर ऑफ द अल्युमिनियम अँड मॅग्नेशियम इन द सोल्युशन विच इज टू बी अनालाइज. आणि आपल्याला फक्त मॅग्नेशियम मोजायचं. सपोज वी हॅव टू डिटरमाइन ओनली द मॅग्नेशियम. आता मॅग्नेशियम मोजताना आपण जर समजा EDT टाकलं याच्यामध्ये डायरेक्टली तर EDT विल रिएक्ट विथ अल्युमिनियम ऍज वेल एज विथ द मॅग्नेशियम. बरोबर. आणि मग त्यासाठी तुम्हाला हा अल्युमिनियम जो तो ट्रॅप करावा लागेल. So add the fluorides, then what will get happen? The aluminum will react with the fluoride आणि मग अल्युमिनियम काय होईल की
क्लोराईड करून मास्क केला जाईल, म्हणजे त्याला गुंतवून ठेवलं जाईल आणि मग फक्त Mg2+ शिल्लक राहतील. अँड देन दिस रिमेन Mg2+ वी कॅन टायट्रेट विथ द EDTA. तर ते जे रिमेन Mg2+ आहे तर ते तुम्ही काय करू शकताय, EDTA बरोबर टायट्रेट करू शकताय. सो मीन्स लाईकवाईज वी कॅन मास्क द वन ऑफ द आयन. तर अशा प्रकारे आपण एखादा आयन मास्क करू शकतो, त्यामुळे त्याला मास्किंग असं म्हटलेलं आहे. सी ऍक्च्युअली इट इज नॉट द titration technique. It is actually not the titration technique. It is the protection of the reaction. It is the protection of actual reaction with the EDTA. EDTA बरोबर ज्या मेटल आयनचे रिएक्शन म्हणतात त्याला प्रोटेक्शन करायसाठी आपण इथं मास्किंग वापरलेलं आहे. तरी टायट्रेशनचे टेक्निक नाही, पण आपण त्याच्यामध्ये ते डिस्कस करतोय, कारण टायट्रेशन करताना या सगळ्या गोष्टी करतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला मास्किंग जे आहे हा टायट्रेशनचा एक भाग म्हणून आपण काय करतो तिथं डिस्कस करतो. ठीक आहे. सो ऑल दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ द EDTA टायट्रेशन. Here we have discussed the total 6 types of the EDTA titration. त्यातला शेवटचा जो आहे masking, it is not actually the type of the EDTA titration, but it is one of the technique of the EDTA titration. EDTA titration ची एक टेक्निक आहे ज्याने मास्किंग केलं. पहिली टेक्निक आपण बघितली, पहिले टायट्रेशनचा टाइप काय बघितला, डायरेक्ट टायट्रेशन, देन बॅक टायट्रेशन, देन काय असेल की डिस्प्लेसमेंट और रिप्लेसमेंट टायट्रेशन. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, इनडायरेक्ट टायट्रेशन टेक्निक बघितली आणि अल्कलीमेट्रिक टायट्रेशन टेक्निक बघितली. आणि लास्टली जे आपण आता जे बघितले ते म्हणजे मास्किंग टायट्रेशन, म्हणजे जिथं मास्क केलं जातं. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द डिफरंट टाइप्स ऑफ द EDTA टायट्रेशन. तर हे EDTA टायट्रेशन असणारे वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे. तर पुढचा जो पॉईंट आहे मेटॅलोक्रोमिक इंडिकेटर, सो दिस पॉईंट विल डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. मला वाटतं ऑलमोस्ट तुमचा सिलेबस हा टॉपिक जो आहे तो पण संपत आलाय. मेटॅलोक्रोमिक इंडिकेटरला एक लेक्चर लागेल. त्याच्यानंतर रेडॉक्स टायट्रेशन हा एक पॉईंट आहे नवीन आपण ऍड केलाय, जो शिवाजी विद्यापीठाच्या सिलेबस मध्ये नाहीये, आपण नवीन याच्यामध्ये ऍड केलाय रेडॉक्स टायट्रेशन. तर तो रेडॉक्स टायट्रेशन जो आहे त्याचं पण आपण काय करूया, एक इंट्रोडक्टरी लेक्चर घेऊया, म्हणजे विदिन नेक्स्ट 2 लेक्चर्स दिस टॉपिक विल ऑल्सो गेट फिनिश्ड. याच्यानंतर मग आपण कुठलं राहिले थोडंसं बघूया. 50% तर सिलेबस आपला ऑलमोस्ट झालेला आहे. ऑफलाईन कॉलेज सुरू झालं का आपण राहिलेलं 50% सुद्धा इझिली कव्हर करू शकतो. ठीक आहे. इफ यू एनी डाऊट, एनी क्वेश्चन, यू मे आस्क द क्वेश्चन रिगार्डिंग whatever the discussion that we have covered in the today's lecture. Yes, you may ask your question.